जय प्रदा श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुवे नमः। ओम दत्त परब्रह्माय स्वाहा। ओम नमः सर्वसिद्धाय स्वाहा। श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी सर्वज्ञानम अजानुभाव विशाल नेत्रम अनंत ब्रह्मांडकार स्वरूपम भक्त काल कल्पद्रुम कामधेनुम स्वामी समर्थ शिरसा नमामि। श्रीपादवल्लभ शिव सरस्वती अनेक पालीला कृतीम गाणगापूर्ती राहते भक्तोद्वारा कारणे अवतार कार्य पूर्ण होतं गाणगापूर्व निगतम श्रीशैल पर्वती येत स्वामी अवतारा अर्जुन मल्लिकार्जुनादी पाहुनी स्वामी जाते कर्दळवने 300 वर्षे जप करून पुन्हा उठते अवतारा अरण्यात एक ग्रामस्थ होता वृक्षाची फांदी तोडत कुऱ्हाड हातातून सुटत पडी एका वारुळावरी वर श्रीरंग गुरुनाथ होते बा समाधीस्थ कुऱ्हाडी मांडीवरी पडत जागृत असे होते ते पिल्लाशी देवने आधीचे वचन करत देतो प्रयाण हिमालयात जाऊन काही काळ राहते ते हिमालय स्वामी समर्थ योग्याशी दर्शन देत राहते एका गुहेत नवलेते वर्तले योग्या सवे चर्चा करीत बसले होते स्वामी समर्थ 2 वाघ येऊन तिथं श्रवणाला लागी बसले समर्थ मध्ये व्याघ्राप्रत काव प्रकांड पंडित गजावरी बसून फिरत जयपत्र घेत होताना श्रोते व्हावे सावधान 8वे गुरुचरित्राख्यान 2 ब्राह्मण येऊन चर्चा केली गुरुसभे ते ब्राह्मण पुढील जन्मात वाघ रूपे जन्म घेत त्याची पुन्हा समर्था प्रथा येऊन गुहेत मिळते ते वाघाचे पूर्वजन्म आठवत मनुष्यवाणी बोलू लागत म्हणते त्रिवेकम येथे प्रथा चळले होते आम्ही बसलो बालकीत त्रिभुवन येथेशी चालवित नेले गाणगापुरात वाद करण्यास लागून नशीब सरस्वती समर्थ परते आमची जिरवित तो जन्म आमचा तव संपत ब्रह्मसंमत झालो अनेक शतके यातना भोगीत होतो आम्ही या योनीत वाघ जन्म पुढे मिळत हिमालय माझारी आम्हाला उघडले दर्शनम क्षमा करा आम्हाला गुण तुम्ही दर्शन सरस्वती भगवान ओळख केली आम्ही तुम्हाशी आयशे म्हणून भागम समर्थ चरणावळी लोळत सदगत देत समर्थ स्वामी सद्गुरु म्हणते पुढील जन्मात पंडितावाला काशीत येथे दर्शन मिळत आयशे तयाना हिमालय पर्वतात एक योगी तप करतात शनिवावे म्हणत तप उग्र तपस्या म्हणत करीत असे परिण होई दर्शन होगीत जेव्हा लागून गंगेत करण्या आत्मार्पण सिद्ध पाहत झाला तेव्हा आकाशाने होता दत्त म्हणे मी समीपत आहे एका होय तेथे होई भेटावे ऐकून आकाशवाणी योगी तृप्त झाला म्हणे अरण्यात जाऊन गुहा पाहता तो शोधतसे तर एका गोळीत बसले दिसते स्वामी समर्थ योगी साष्टांग दंडवत करून नमन करीतसे 3 श्री 7 आकाशवर्ण रूप दिसतम समाधी योग्याशी लागत तृप्त पहा तो होत असेल काही काळ हिमालयात जड मूळचे वाद्वित कधी प्रकट कधी गुप्त स्वामी समर्थ अवताराम चला खेडा ग्रामात देवी ज्योत प्रकट असे स्वामी समर्थ प्रकट होते तेथवरील 8 वर्षाच्या रूपात स्वामी समर्थ प्रकटतम अनेक लीला तावित भक्तदारा कारणे श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ हिमालय जात जवळ संचार करीत संचार भारती म्हणत लोक तेव्हा स्वामीना हरिद्वारात एक ब्राह्मण पुष्य स्वामीशी आपण कोण हाती गर्वे करून पोसो लागे स्वामीनाम स्वामी म्हणजे तयाशी सांगतो तुझ्या वृत्तात असे तो व्याध होताशी मागले अनेक जीवाना जर डेगाटले अनेक पापे केली अनेक तुझे पाप होते न जात मारले गायचे काल तुम ऐसे ऐकून वचन थरथर कापे ब्राह्मणात होत त्या ब्राह्मणा त्या वेळी स्वामी समर्थ स्वामी ती काय जिवंत करते दिवजा मागा स्तनमागा लावते ऐसा दळ श्रीगुरु एक त्याने एका फक्त स्वामीच्या आपले घरी नेत आम्ही तयाची स्वामी दाखवित एक सर्प रामाजी पाहुणे सर्प तेथवरी मारावयाशी धावते अरे स्वामी मंदिर सत्वरे मारू नका म्हणूया सर्पाच्या उचलीत आणि भक्ताचे सांगत हा तुझा बाप हा सदा सर्प योनी माझारी तुझे संरक्षण करीत आहे हा हेतू प्रथम ऐसे भक्ता सांगत स्वामी समोर येतो सर्व पायी लागत तो भक्ती त्या एक प्रातितम तो त्यासही मुक्त केला स्वामीने असा स्वामी हिमालयात नव त्याशी वर्तत पारधी गोळ्याचा अडत पाहुणे कळमार हरणाचा परे गोळ्याने लागत सर्वांनी भागडत येथे चरत स्वामी जवळ तेदवा हरणाच्या कळपात बसले दिसते स्वामी समर्थ पाहुणीचे काय चिडत गोळ्या जवळ लागले तरी समर्थ असत हरिणी तेथे खेळत सर्व गोळ्या वेरत होऊन जाते तेदवरी तो समर्थाची आणखी मोठी त्याशी काय करीत 2 कडे समर्थ फेकीत लक्ष्मण या पारध्याना तव देवती संबित भूमेश चिकटून जात
मग स्वामींचे शरण येत दया करा म्हणूया. स्वामी म्हणे तयाची आचाराशी अहिंसा व्रताशी तेने सद्यगती माझे प्राप्त होईल निशी. असं शिकारे केले स्वामी कल्पापाशी आले. सर्व हरिण म्हणाले उद्धार होईल तुमचा हो. पुढे जन्मात मनुष्यत्व प्राप्त होईल तुम्हा व्रत आणि माझे दर्शनात याल तुम्ही निश्चय. ऐंशी म्हणे कल्पाव्रत आनंदिताने जा म्हणत स्वामी आपल्या गुहेत ध्यानात पाहत आले. काही काळ हिमालयात गुप्त रूपे तप करीत तेथून या मग निघत दक्षिण देशे श्री स्वामी. अनेक त्या सिद्ध करीत स्वामी येते द्वारकेत पाहून ऐरावत वेरावळ सोमनाथ नाथद्वारा पाहिले. त्या नारायण सरोवरात चलावळे स्वामी बैसत भक्त होती विस्मित पाहून लिहिला स्वामींची. तैसेची आप पर्वतावरील संगनाथ स्वामी दिगंबरम काही काळ लोकद्वारा करीत येथे राहिले. अनेक तीर्थांनी पाद मंगळ वेळेशी येऊन राहत ग्रामासमे पालण्यात होते राहिले श्री स्वामी. देव मामलेदारांना मे फक्त ध्यानी स्वामीशी पाहता पाहनच पूजा करीत प्रतिदिन नित स्वामींची. एकदा असता ध्यान करीत शालिग्राम त्याशी देवी पूजेत नेत असे सांगते तयाला. देव मामलेदार म्हणे म्हणता कोण हे योगी समर्थ त्याने मला दिसत पूजा माझी स्वीकार देतील असे म्हणे चिंतित तो स्वामी प्रकट होत मंगळवेळेचे जावे म्हणतात शालिग्राम घेऊन या. मंगळवेळेचा आहे भक्त ध्यान करे अरण्यात शालिग्राम आणला का दोन्ही येत नेत्र उघडून पाहत असेल. पाहता स्वामी समर्थाशी भेटी गाठ चरणाचे म्हणे दत्तरूपा आपण येते अरण्यात राहता का. चला मग सवे म्हणत दत्त हृदयात अक्कलकोटे राहील म्हणत काही काळानंतर मी पूर्वजन्मीच्या तो योग मार्ग तोची तिथला तुझं प्रत तू राही आनंदात सदैव जवळी तू मी तुझ्या. आयशे सांगून स्वामी समर्थ येतेच भोवती गुप्त देव मामलेदार विस्मित होरी जाती तेदवा. ज्यांनी नामे विठ्ठल भक्त राही मंगळवाड्यात एकादशीस वारी करता पंढरपुरा जात असे. जानाबाई वृद्ध झाली वरे वारी न सोडले विठ्ठल रखमाई माहुली अंतरी सदा त्यात असे. एकदा आषाढ वारीशी ज्यांनी चालली पंढरपुराशी वादळ वर्षा मार्गाशी हाती पहा होत असे. धनी म्हणे विठ्ठलाशी अवरी वादळ ऋषिकेशी कैसे यावे पंढरपुराशी म्हणून या पारदर्शी. असे प्रार्थना करीत तो प्रकटले स्वामी समर्थ म्हणते जने चराचरात पाहे विठ्ठल भरलेला. ऐसे म्हणून वरद असत जनाबाईच्या श्री ठेवीत तात्काळ समाज लागत ऐशी लीला स्वामींची. श्री समर्थ सप्तशती ग्रंथ समर्थाचे लीलामृत श्रवण पठणे भाग्यवंत भक्त पहा होतशी. आडली कामे पूर्ण होते मनोरथम कृपागरे स्वामी समर्थ पठण करता ग्रंथाचे अध्याय पहिला होय संख्या 70. हे स्वामी महाराज की जय.